लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। धारूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रणांगणात आता प्रकाश सोळंके यांनी लक्ष घातले। राज्यात नगर परिषदेच्या बिगुल वाजलाय, अर्ज छाननी चालू आहे। त्याच धर्तीवर ती बीड जिल्ह्यातील धारूर नगर परिषद आता प्रतिष्ठेची बनत चालली आहे। स्वतः आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी या ठिकाणी लक्ष घातले। विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी त्यांनी अजितदादा पवार गटाकडून पूर्ण पॅनल उभा केला आहे। सर्वांच्याच विरोधात एकट्यांचा पॅनल असल्यामुळे आता विरोधक आणि अजितदादा पवार गटाचा या ठिकाणी आमने-सामने सामना होणार आहे। धारूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे। वाढता उत्साह मतदारांच्या आमच्या बाजूने कौल असल्याचं मत यावेळी माध्यमांना बोलताना आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी दिलं आहे। धारूर नगर परिषद आणि माजलगाव नगर परिषद अशा दोन नगर परिषदेच्या निवडणुका माझ्या मतदारसंघात लागलेल्या आहेत आणि या दोन्ही नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्वबळावर स्वतःच्या ताकदीवरती या निवडणुकीत उतरलेला आहे। आमची काही महायुती या ठिकाणी झालेली नाही आणि त्यामुळं विरोधात भारतीय जनता पक्ष आहे, शरद पवार काँग्रेस पार्टी आहे, शिवसेना आहे आणि अनेक अपक्ष आहेत। परंतु एक प्रामाणिक स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार आम्ही नगराध्यक्षपदाला दिलेला आहे। व्यापारी माणूस आहे, जनमानसामध्ये त्यांची प्रतिमा चांगली आहे आणि आम्हाला निश्चितच खात्री आहे की बाळाभाऊ जाधवांच्या रूपानं या शहराला एक चांगला नगराध्यक्ष भविष्यकाळात मिळेल आणि आमची जी काही 20 नगरसेवकाची टीम आहे ती टीमसुद्धा अतिशय चांगली आहे आणि आम्ही निश्चितपणानं जो काही जाहीरनामा आम्ही प्रसिद्ध करणार आहोत त्यामध्ये या शहरासाठी पुढच्या 5 वर्षात काय काम करणार याचा स्पष्ट विजन आम्ही लोकांच्या समोर मांडणार आहोत। विशेषतः पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये 2014 पासून ही पाणी पुरवठ्याची योजना रेंगाळली होती, ती आहे त्या अवस्थेत बंद करून परत नव्यानं 66 कोटी रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना मंजूर करून घेतलेली आहे। त्याचं काम झालेलं आहे। त्याच्यामध्ये टाक्याचं पण बांधकाम होणार आहे आणि धारूरकरांना पहिल्यांदाच स्वातंत्र्यानंतर दररोज पाणी देण्याचं आम्ही प्रयत्न करणार आहोत। स्वच्छ फिल्टर केलेलं पाणी धारूरकरांना मिळेल। विरोधकांना कसं कुंडीत पकडणार? आता विरोधकच सत्तेवरती होते मागची 5 वर्ष। आता त्यांनी काय काम केलं आहे का विकास कामामध्ये अडथळे आणले हे सगळ्या धारूरकरांना माहीत आहे। पाणी पुरवठ्याची योजना 2014मध्ये मंजूर झालेली योजना का पूर्णत्वाला गेलेली नाही याचं उत्तर माजी नगराध्यक्षांनी द्यायला पाहिजे। जे म्हणून माजी नगराध्यक्ष त्यात काही काळ अर्जुनराव गायकवाडही नगराध्यक्ष होते आणि काही काळ आता स्वरूपसिंग हजारी साहेबही होते, त्यांनी द्यायला पाहिजे। आता आमदार या नात्यानं योजना मंजूर करण्याचं काम माझं आहे, पण प्रत्यक्षात हे काम करण्याचं राबवण्याचं काम हे नगरपालिकेचं आहे। आता सुदैवाने मागच्या 3 वर्षामध्ये प्रशासकाचा कालावधी होता म्हणून मला या ठिकाणी हे राबवण्याच्या बाबतीतही काही मला इथं करता आलं आणि आज धारूरकराच्या दृष्टीनं कुंडलिकीचं पाणी धारूरच्या टाकीत पडतंय ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे। बाबासाहेब मनेरे, रिपब्लिकन वार्ता वृत्तवाहिनी, बीड जिल्हा प्रतिनिधी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.